गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश वेदांत तोरण ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा। वैजयंतीच्या बिया आहेत ह्या, जे काल आपण झाड बघितलं ना, तर ह्या बिया आहेत ह्या 6 महिन्यापूर्वीच्या आहेत। अच्छा। हां, तर ह्याच्यामध्ये की नाही ह्या अशा पांढरट असतात ना, ह्या तशा उपयोगाच्या नाही, ह्या हलक्या असतात। हां, ह्या जर तुम्ही रुजत घातल्या तर काही नाही येणार, ह्या कुसून जाणार। पण परिपक्व म्हणजे कशा, तर ही अशा पद्धतीची ज्याला शाईन असते, थोड्याशा काळपट त्या चकचकीत अशा ज्याला एक शाईन असते त्याला, अशा हातात त्यापेक्षा जड लागतात। तर ह्या आपण जर रुजत घातल्या ना तर मग याचं झाड येतं। त्या म्हणजे घालताना कसं हे ते आपण बघितलं तर त्याला असं हे टोक असतं बारीक, हे काढायचं नाही टोक। आता मग काल तुम्ही बघितलं तर कशा तयार झालं आहे, म्हणजे हिरवट येतं, त्या परिपक्व व्हायला आणखीन 1 महिनाभर लागेल, म्हणजे ह्याची माळ करतात ना। हां, तर हे जे आहे ना, ज्या बियाणं रुजवत घालायचं आहे तर त्याचं हे टोक आहे, हे टोक काढायचं नाही। अच्छा। हां, तर हे मातीमध्ये आपण माती शेणखत असं सगळं आपण जे तयार करतो पॉटिंग सॉईल घालून, त्याच्यामध्ये ह्या अशा घालायच्या आणि वरून नुसती अशी पातळ असा एक मातीचा थर ठेवायचा आणि पाणी घालायचं। म्हणजे आता हे जून एंडला मी ह्या बिया पुन्हा रुजत घालणार। अच्छा। तर त्याची झाडं जी आहे, रुजून झाडं छोटी छोटी झाडं यायला साधारण 15 दिवस म्हणजे 3 आठवडे तरी लागतात। 2 ते 3 आठवड्यांनी छोटे छोटे झाडं त्याचं पानं फुटतात आणि मग नंतर ती मोठी होतात। आता ह्या बियांचं काय करायचं, आपल्याला माहिती आहे ना की कृष्णाची आपण आरती जेव्हा करतो तर वैजयंती माला ज्या आहे तर ह्या बियांच्या त्या माळ असते जी कृष्णाला अत्यंत प्रिय आहे। मग राधा आहे तर राधेला ही वैजयंती खूप प्रिय असते आणि मग तिने अशी माळ बनवून ती कृष्णाला घातली। जशी तुळस जशी कृष्णाला प्रिय आहे, रुक्मिणीने तुळस वाहिली आहे ना, तिचं 1 पान तुळस घालून पूर्ण पारडं जे आहे ते भरलेली आपल्याला गोष्ट माहिती आहे। तर तसेच ही वैजयंती आहे। ही दुसरा व्हिडिओ कर, हे जे टोक आहे हे असं घेऊन असं आपण जर काढलं, हे बघा, हां, तर हे असं बाहेरनंतर इथे एक आपल्याला छिद्र मिळतं, म्हणजे इथून आपण सुई घालायची, सुई दोरा ओवायचा, इथून घातलं की तो असा इथून बाहेर येणार आणि असे मणी तुमचे रुजणार नाहीत। हां, त्याच्यामुळे हे ह्याच्या सकटच आपल्याला जेव्हा रुजवत घालायचे असतात तेव्हा आपल्याला काय करायचं, हे टोक जे आहे ते हे आपल्याला काढायचं नाही आहे। पण आपल्याला जिथे माळ बनवायची असेल तर त्यावेळेला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या। बाय।